सर्वप्रथम सर्व महापुरुषाला मनापासून वंदन. मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर, या सुंदर अशा कार्यक्रमाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे साथ देणारे सर्व महानुभाव, सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा जे कार्यक्रम आहे संविधान संस्कृती, खरंच बाबासाहेबांनी लिहिलेले जे संविधान ही आमची संस्कृती आहे. देशात कित्येक धर्म, कित्येक जाती, कित्येक भाषा, कित्येक संस्कृती, कित्येक विविधता अशा देशाचे संविधान लिहिणे काही मामूली गोष्ट नव्हती. बाबासाहेबांनी अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला. ज्या ज्या गोष्टी त्यांना मिळाल्या त्या सर्व गोष्टी त्यांनी या संविधानात टाकल्या आणि असा सुंदर असा संविधान आपल्या सर्वांना दिला. मित्रांनो, या संविधानामुळे दीनदुबळ्यांना, गोरगरिबांना, अस्पृश्यांना, वंचितांना गुलामगिरीच्या अंधकारातून सुटका मिळाली, जगण्याचा समान अधिकार मिळाला. भारतीय संविधान हे या जगातील सर्वात मोठे संविधान आहे. संविधान आपले धर्मग्रंथ आहे, आपले महाग्रंथ आहे. आणि हे धर्मग्रंथ, महाग्रंथ म्हणजे संविधान नावाचे पुस्तक जी आहे ही आमच्या तुमच्या प्रयत्नाने, कष्टाने सुरक्षित राहील तरच या जगातील सर्व पुस्तकं सुरक्षित राहतील. मित्रांनो, खोब्रागडे साहेबांनी तर माझा परिचय एवढ्या पद्धतीने दिला, त्याबद्दल धन्यवाद. एक गोष्ट मला आठवत आहे, जे राष्ट्रीय साहित्य संघाचे जे कार्यालय आहे त्याच्या मागेच माझे राहणे आहे. एकदा मी मोहन भागवत साहेबांसोबत चर्चेमध्ये बसलेलो होतो आणि त्यावेळेस थोडंसं माहोल संविधानाविषयी चालू होता, संविधान बदलण्याच्या वजने. तर मी भागवत साहेबांना बोललो, म्हटलं भागवत साहेब, ह्या देशामध्ये आता हे संविधान बदलण्याचं, संविधानामध्ये अपडेशन करण्याचं जे प्रयत्न चालू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते जवळपास 10-15 सेकंद एकदम गप्प आले आणि त्यांनी मला खांद्यावर हात ठेवला आणि खांद्यावर हात ठेवून मला म्हणाले कि जब तक बाबा साहब के चाहने वाले इस देश से कम नहीं होते तब तक इस संविधान को कोई बदल नहीं सकता. रही राजनीतिक पार्टी की बात, तो राजनीतिक पार्टियां अब अपनी रोटी सेकने का काम करती है, लेकिन बाबा साहब के चाहने वाले जब तक रहेंगे तब तक ये संविधान कोई बदल नहीं सकता, कोई मिटा नहीं सकता. हे शब्द मी भागवत साहेबांच्या तोंडून ऐकल्यावर मला मनापासून छान वाटलं. खरंच मित्रांनो, बाबासाहेबांचे विचार, त्यांची नीतिमूल्ये ही आपल्याला घराघरात पसरवायची आहेत. संविधान वाचेल तर येणारी समोरची पिढी सुरक्षित राहील. म्हणून आजची सभा ही सभा नाही तर ही एक मोठ्या आंदोलनात रूपांतरित झाली पाहिजे, एक मोठी क्रांती झाली पाहिजे. आता आयोजकांनी एक पुस्तक भेट दिली आहे, त्यामध्ये सुंदर असे एक वाक्य लिहिले आहे, जेव्हा आम्ही राजकीय लोकशाही स्थापन करीत आहोत तेव्हा हे सुद्धा अपेक्षित आहे की आम्ही आपला आदर्श आर्थिक लोकशाही हाच ठरवला पाहिजे. आम्हाला हे अपेक्षित नाही की आम्ही फक्त अशी यंत्रणा निर्माण करावी की ज्यामुळे लोकांनी फक्त यावे आणि सत्ता प्रदान करावी. जे लोक सरकार बनणार आहेत त्यांच्यापुढे भारतीय संविधान एक आदर्श ठेवू इच्छितो. हा आदर्श आर्थिक लोकशाही हाच आहे. खरंच फार सुंदर वाक्य आहे. इथे आज मी काय जास्त बोलणार नाही, कारण काफी सिनियर व्यक्ती पण इथे बसलेले आहेत, IAS ऑफिसर इथे बसलेले आहेत, अजून महानुभाव पंत बरेच बसलेले आहेत. बस जाता जाता एवढंच बनेल, रुतबा हर इंसान को संविधान से मिला है, रुतबा हर इंसान को संविधान से मिला है, तिरंगा इस आसमान को संविधान से मिला है. औरों को जो मिला है वह मुकद्दर से मिला होगा, औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा, हमें मुकद्दर में भी संविधान मिला है. जय भीम, जय भारत.